गुड इव्हनिंग एव्हरीवन. सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्र सेट 2022च्या सायकल प्रिपरेशनसाठी. तुम्हाला जसं माहिती आहे की आपण ग्लोबल ऑनलाईन मराठीवर 2022च्या प्रिपरेशनसाठी ऑलरेडी लेक्चर स्टार्ट केले आहेत आणि त्याच्यात आपण एक युनिट सुद्धा कंप्लीट केला आहे. तो आहे हायर एज्युकेशन सिस्टम. त्याचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आणि आपण दुसरा युनिट जो स्टार्ट केला आहे टीचिंग ॲप्टिट्यूड म्हणजेच अध्यापन अभियोगिता, हा युनिट पण आपण ऑलमोस्ट आज कंप्लीट करणार आहोत. या युनिटवर आपण लेक्चर्स केले आहेत, त्याचे पण तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. आणि आजच्या ज्या लेक्चरमध्ये आपण टॉपिक बघणार आहे तो आहे उच्च शिक्षण संस्थेमध्ये शिकवण्याच्या कुठल्या पद्धती, जसं ऑनलाईन पद्धतीमध्ये स्वयं मूव्स आणि स्वयंप्रभा आहे, हे आपण आज डिटेलमध्ये बघणार आहोत. आणि मूल्यांकन प्रणाली म्हणजे इव्हॅल्युएशन सिस्टम, ह्याच्यावर आपण आज डेफिनेटली लेक्चरवर जोर देणार आहोत. दर शुक्रवारी तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्र सेट 2022चे लेक्चर्स अपलोड होतात. तर डेफिनेटली तुम्हाला बऱ्याचशा मुलांना उत्सुकता लागली आहे की रिझल्ट कधी लागेल. अजून तसं काही कन्फर्मेशन आलं नाहीये, पण ह्या महिन्याच्या एंड पर्यंत तुमचा रिझल्ट नक्कीच लागेल. तुम्हाला क्लॅरिटी येईल की एक्झॅक्टली आता ह्याच्या पुढे तुम्हाला काय प्रिपरेशन करायचंय, कुठल्या पद्धतीने पुढे जायचंय. तर तोपर्यंत तुम्ही डेफिनेटली ॲटलिस्ट तुमचं वाचन चालू ठेवू शकता, जे त्याच्याने तुम्हाला काही नुकसान होणार नाही, त्याच्या व्यतिरिक्त फायदाच होणार आहे. तर आपण बघूया की आता ह्या लेक्चरमध्ये आपण हा टीचिंग ॲप्टिट्यूडचा टॉपिक कसा कंप्लीट करणार आहोत. तर आपला टॉपिक आहे अध्यापन अभियोगिता 2022च्या सायकलसाठी. आता आम्ही ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आम्ही ऑलरेडी 2022चे सेटचे बॅचेस चालू केले आहेत. बॅचेसचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला 100 पेक्षा जास्त लाईव्ह लेक्चर्स मिळतील. ते सगळ्या सिलॅबसवर, पूर्ण सिलॅबसवर आधारित असतील. टेस्ट सिरीज असतील, सगळ्या युनिट्सवरती प्रॅक्टिस तुम्हाला करायला मिळतील त्या टेस्ट सिरीज बेसिसवर. त्याच्या व्यतिरिक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्सचे प्रॅक्टिस, म्हणजे 2011 ते 2021 पर्यंत आम्ही प्रॅक्टिस पेपर्स तुम्हाला देणार आहोत. म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की कुठल्या प्रकारचे क्वेश्चन्स, कुठल्या प्रकारचे टॉपिक्स तुम्हाला कव्हरअप करायचे आणि कसे कव्हरअप करायचे. तुम्हाला मी नेहमी प्रत्येक लेक्चरमध्ये सांगत असते, महाराष्ट्र सेटची थोडी लेवल वाढली आहे आता. जरा डिफिकल्टी लेवल थोडीशी डिटेलमध्ये येते. जसं कम्युनिकेशन युनिटमध्ये बघितलं गेलं होतं की मॉडेल्सवर एकदम त्या मॉडेल्सवर कधी क्वेश्चन आले नव्हते, तर त्या मॉडेलवर ह्यावेळेस क्वेश्चन विचारलं गेलं होतं. तर तुम्हाला प्रत्येक युनिटवर काही ना काही नवीन गोष्टी, नवीन म्हणजे टॉपिक सिलॅबसमधूनच आहे, पण असे टॉपिक्स जे त्यांनी आतापर्यंत टच नाही केले किंवा थोडंसं इन डिटेल, इन डेप्थमध्ये विचारतायत, तर तुम्हाला याचं प्रिपरेशन एकदम सिरियसली आणि एकदम डेडिकेटली करावं लागणार आहे. त्याच्यासाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स तुम्हाला हेल्प करतील. प्लस तुम्हाला 200 पेक्षा जास्त व्हिडिओ लेक्चर्स पण मिळतील, जे सिलॅबस ओरिएंटेड असतील. म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट पण कळेल आणि तुम्ही त्याप्रमाणे प्रॅक्टिस पण करू शकता. आणि जर तुम्हाला ही बॅच जॉईन करायची असेल तर त्याची फीज आहे 1,999 रुपये. आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. आता सिलॅबसमध्ये आपण काय काय टॉपिक्स कव्हर केलेत. आपण हा टॉपिक ऑलरेडी कव्हर केला आहे. लर्नर्स कॅरेक्टरिस्टिक्स कव्हर केलेत. लास्ट लेक्चरमध्ये आपण फॅक्टर्स अफेक्टिंग टीचिंग पण कव्हर केले आहेत. आता आपण मेथड टीचिंग सपोर्ट सिस्टम हा पण आपण ऑलरेडी कव्हर केला आहे. आज आपला मेथड्स आणि इव्हॅल्युएशन सिस्टमवर जास्त जोर असणार आहे. तर मेथड्समध्ये आपल्याला हे बघायचं की स्वयंप्रभा आणि मूव्सवरचे टॉपिक, आणि इव्हॅल्युएशन सिस्टममध्ये आपल्याला वेगळ्या वेगळ्या टाईपचे इव्हॅल्युएशन सिस्टम आणि कम्प्युटर बेस्ड टेस्टिंग काय असतं, चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम, ह्याच्यावर पण क्वेश्चन्स आले होते. हे आपल्याला बघायचे आता. तर आधी जाऊया, सगळ्यात आधी सुरुवात करूया स्वयं हे लॉन्च कोणी केलेलं, लेट श्री प्रणव मुखर्जी यांच्या हाते स्वयं हा प्लॅटफॉर्म लॉन्च झालेला. आणि कधी लॉन्च झालेला, 9 जुलै 2017 मध्ये स्वयंचं इनॉग्रेशन झालेलं. आता स्वयंचं सगळ्यात आधी स्वयंवर काय काय प्रकारचे क्वेश्चन येऊ शकतात, आणि हे प्रत्येक एक्झाम मध्ये काही ना काही प्रकारे क्वेश्चन आले आहेत. सगळ्यात आधी स्वयंचं फुल फॉर्म काय आहे. स्वयं म्हणजे स्टडी वेब्स ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग एस्पायरिंग माइंड्स म्हटलं जातं, जे एक इंडियन मॅसिव्ह ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यावर तुम्हाला हा कोर्स स्वयं हा प्लॅटफॉर्म बघायला मिळतो. लॉन्च जसं आपण आताच बघितलं की लॉन्च कोणी केलेलं, बट विथ द हेल्प ऑफ व्हॉट.
मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, ज्याला आता आपण मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन असं म्हणतो, ह्याच्या व्यतिरिक्त नेप्टिल, IIT मद्रास आणि गुगल इंच आणि पर्सिस्टंट सिस्टम ह्यांच्या कोलॅबोरेशन थ्रू हे लॉन्च झालं होतं. ह्याचे जे प्रिन्सिपल्स आहेत ते 3 गोष्टीवर आधारित आहे. ॲसेसिबिलिटी म्हणजे सगळ्यांना त्याचा फायदा घेतला आला, सगळ्यांना ते असेस असलं पाहिजे, सगळ्यांना ते रिचेबल असलं पाहिजे. इक्विटी म्हणजे ह्याच्यामध्ये काही बायसनेस नाही केला पाहिजे. क्वालिटी म्हणजे याच्यामध्ये जे एज्युकेशन आहे त्याचे जे लेवल आहे ती व्यवस्थित क्वालिटी प्रमाणे असली पाहिजे. आता ऑब्जेक्टिव्ह काय आहे स्वयंचं? ज्या मुलांना डिजिटल फॅसिलिटी म्हणजे डिजिटल डिवाइड जे आहे ते ह्यांना रिड्यूस करायचा आहे तो गॅप. म्हणजे ज्या मुलांची कॅपॅसिटी नाही आहे आणि डिजिटल रिव्हॉल्युशनमुळे त्यांना ही म्हणजे ऑनलाईन किंवा व्हर्च्युअल लर्निंग किंवा बऱ्याचशा गोष्टी मिळत नाहीत, त्यांच्यासाठी या गोष्टी इझिली अवेलेबल करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी ऑब्जेक्टिव्ह घेतला आहे स्वयंनी. आणि ह्याच्यात तर त्यांनी म्हटलं आहे की फ्री एंट्री आहे ॲडव्हान्स लेवल एज्युकेशनसाठी, स्कूल्ससाठी आणि स्किल्स सेक्टरसाठी, जे अंडर डिजिटल इंडिया आहे. टीचिंग हे कुठल्या कोर्सेसला किंवा कुठल्या रेंजेस प्रमाणे स्वयं कोर्सेस हँडल करतो. 9वी ते पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत स्वयं कोर्सेस हँडल करतो कन्व्हिनियंट टाइम प्रमाणे आणि फ्री ऑफ कॉस्ट. म्हणजे मुलांच्या जे विद्यार्थी आहेत त्यांच्या कन्व्हिनियन्स प्रमाणे. म्हणजे जर तुम्ही विद्यार्थी आहात आणि तुम्ही स्वयं पोर्टल यूज करता तर तुमच्या कन्व्हिनियंट प्रमाणे तुम्हाला या गोष्टी मिळतील आणि त्या पण फ्री ऑफ कॉस्ट. आता सर्टिफिकेशन, स्वयंचं सर्टिफिकेशन मिळतं. सर्टिफिकेशनसाठी जर कुठल्याही विद्यार्थीला सर्टिफिकेशन हवं असेल तर त्या विद्यार्थीला आधी नॉमिनल फीस देऊन रजिस्ट्रेशन करावं लागतं. आणि त्या रजिस्ट्रेशनच्या नंतर त्यांची एक्झाम डेट्स असते. त्यांना असेसमेंट म्हणून असेसमेंटसाठी त्यांना असाइनमेंट्स असतात, त्या त्यांनी कंप्लीट करून त्यांची फायनल एक्झाम असेसमेंट MCQ प्रमाणे असते. आणि ती जर त्यांनी क्रॅक केली तर तुम्हाला स्वयंचं सर्टिफिकेशन मिळतं. हे सर्टिफिकेशन तुमच्या अकॅडमिक्समध्ये यूज होऊ शकतं, म्हणजे अकॅडमिक्स क्रेडिटसाठी विद्यार्थ्यांसाठी. आणि शिक्षकांनी जर हे सर्टिफिकेशन केलं तर त्यांना त्यांच्या अकॅडमिक्स परफॉर्मन्स इंडेक्समध्ये फायदा होऊ शकतो. आता आपण बघूया की ह्याच्यामध्ये कोर्सेस कुठले कुठले आहेत. तर कम्प्युटर सायन्स, लँग्वेज, मॅथमॅटिक्स, आर्ट्स, एंटरटेनमेंट, मॅनेजमेंट, जनरल लायब्ररी आणि एज्युकेशन असे वेगवेगळे कोर्सेस आहेत, जे 1000 पेक्षा जास्त फॅकल्टी या कोर्सेस मध्ये डील करतात. आता ही कोण आहे त्याचे नॅशनल कोऑर्डिनेटर्स, म्हणजे विथ द हेल्प ऑफ, म्हणजे कोणाच्या हेल्पनी स्वयं आपले कोर्सेस वेगळ्या वेगळ्या डिसिप्लिन्स मध्ये कंडक्ट करू शकतो. तर मी हे ते ॲक्रोनियम पण लिहिले आहेत, शॉर्ट फॉर्म पण लिहिले आहेत, त्याचं फुल फॉर्म पण आहे, किंवा मॅच द फॉलोइंग मध्ये म्हणा किंवा कुठल्याही फॉर्म ऑफ क्वेश्चन मध्ये तुम्हाला हे येऊ शकतं. आणि त्यांचं महत्व काय, जसं काय AICT आहे ते सेल्फ पेस्ड इंटरनॅशनल कोर्सेस डील करतं, जसं टेक्निकल एज्युकेशन आणि मॅनेजमेंट एज्युकेशनवर आहे. नेप्टल इंजिनिअरिंग एज्युकेशन आहे, त्याचं फुल फॉर्म लिहिलं आहे नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नॉलॉजी एनहान्स लर्निंग. UGC युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन नॉन टेक्निकल आणि पोस्ट ग्रॅज्युएशन एज्युकेशनसाठी हे कन्सिडर केलं जातं. CEC दॅट इज कॉन्स्टिटोरियम फॉर एज्युकेशनल कम्युनिकेशन. कॉन्स्टिटोरियम म्हणजेच अर्थ त्याचा असतो की असोसिएशन आहे, ग्रुप आहे. आणि ते स्पेसिफिकली कशासाठी असतं, अंडर ग्रॅज्युएट कोर्सेससाठी असतं. NCERT हे बेसिकली स्कूल एज्युकेशनसाठी स्पेसिफिकली असतं. NIOS हे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ओपन स्कूल लर्निंग आहे. त्याच्यामध्ये एज्युकेशन स्कूल रिलेटेडच आहे. इग्नू आता दॅट इज इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी आहे. आणि आउट ऑफ स्कूल स्टुडंट्स आहेत, म्हणजे ते डिस्टन्स एज्युकेशन फॉर्मनी हे एज्युकेशन तुम्ही घेऊ शकता. IIM बँगलोर मॅनेजमेंट स्टडीजसाठी हेल्प करतं स्वयं पोर्टलवर. आणि NITTTR नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल टीचर ट्रेनिंग, आणि हे बेसिकली टीचर ट्रेनिंग प्रोग्राम्स मध्ये डील करतात. आता तुम्हाला कुठल्या प्रकारे, म्हणजे मी आता तुम्हाला एक फक्त डेमो दिलाय की अशा प्रकारे तुम्हाला मॅच द फॉलोइंग देऊ शकतात, एज्युकेशन देऊ शकतात, आणि तुम्हाला ओळखायचं की कुठली बॉडी त्या एज्युकेशनसाठी नॅशनल कोऑर्डिनेटर म्हणून अपॉइंटेड आहे. तर तुम्हाला ह्याप्रमाणे तुम्हाला ह्याच्यावर क्वेश्चन्स येऊ शकतात. आता स्वयंमध्ये 4 क्वाड्रंट्स आहेत. 4 क्वाड्रंट्स म्हणजे 4 त्याचे डिव्हिजन आहेत.
एक तर आहे तुमचं ई ट्युटोरियल, एक आहे तुमचं ई कंटेंट, एक आहे डिस्कशन फोरम आणि एक आहे असेसमेंट. ई ट्युटोरियलमध्ये तुम्हाला शिकवलं जातं ई मेथड, व्हर्चुअल मेथडनी. ई कंटेंटमध्ये तुमचा कंटेंट अपलोड केला जातो. तुम्हाला तिथून वाचायचं आहे, तुमचा अभ्यास करायचा आहे. डिस्कशन फोरममध्ये तुम्हाला काही डाउट्स असतील, काही अडचणी असतील, तर डिस्कशन फोरममध्ये तुम्ही त्या टॉपिकवर डिस्कस करू शकता. तुमचा डाऊट क्लॅरिफाय करू शकता आणि असेसमेंट म्हणजे तुमचं इव्हॅल्युएशन होतं. तर हे 4 क्वाड्रंट्स. एक क्वेश्चन होतं, की स्वयंचे क्वाड्रंट्स किती आहेत? तर स्वयंचे क्वाड्रंट्स 4 आहेत. म्हणजे 4 क्वाड्रंट्स आहेत. काय-काय आहेत ते क्वाड्रंट्स हे तुम्हाला माहिती हवं. आता जाऊया स्वयंप्रभाकडे. स्वयंप्रभा एक्झॅक्टली काय आहे? स्वयंप्रभा एक ग्रुप आहे 34 डायरेक्ट टू होम चॅनल्सचा. आधी 32 होते, आता ते 34 झाले आहेत. आता इथे काय प्रोव्हाईड होतं? हाय क्वालिटी एज्युकेशनल प्रोग्राम्स प्रोव्हाईड होतात, जे 24/7 असतात. म्हणजे 24/7 हे प्रोग्राम रिपीट होत असतात आणि ते कुठल्या थ्रू होतात? जी-सॅट, त्याला आपण जिओ स्टेशनरी सॅटेलाइट असं म्हणतो. तर जी-सॅट 15. तर कुठल्या हेल्पनी, म्हणजे तुम्हाला ह्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतं, की विथ द हेल्प ऑफ व्हॉट? तर जिओ स्टेशनरी सॅटेलाइटच्या हेल्प थ्रू स्वयंप्रभावर प्रोग्राम्स टेलिकास्ट होतात. आता ऑब्जेक्टिव्ह काय आहे स्वयंप्रभाचं? इक्वल असेसिबिलिटी आहे, म्हणजे सगळ्यांना ह्याचा फायदा मिळाला पाहिजे, बेनिफिट मिळाला पाहिजे. स्कूल एज्युकेशन असो किंवा हायर एज्युकेशन असो, लाईव्ह क्लासेस कंडक्ट होतात, करिक्युलम बेस्ड कोर्सेस घेतले जातात आणि कॉम्पिटेटिव्ह प्रिपरेशनसाठी पण ही स्वयंप्रभा चे चॅनल्स हेल्पफुल असतात. आता स्वयंप्रभाची स्पेशालिटी किंवा फीचर्स काय आहेत? सगळ्यात आधी अ, प्रत्येक 4 तासामध्ये स्वयंप्रभामध्ये न्यू कंटेंट अपलोड होतो आणि तो 5 दिवसातून 5 वेळा रिपीट होतो. म्हणजे आपण आधीच बघितलं आहे, की स्वयंमध्ये की तुम्हाला कन्व्हिनियंट टाईम प्रमाणे, तर तुम्हाला जर व्हिडिओ अपलोड सकाळी झालाय, पण जर तुम्हाला टाईम नाही मिळाला, तर तसंच 5 टाईम्स इन अ डे, म्हणजे 5 वेळा दिवसातून तो व्हिडिओ सर्क्युलेट होईल. जर तुम्ही सकाळी नाही वेळ मिळाला किंवा दुपारी नाही किंवा ना तुमच्या कुठल्याही ॲज पर द सायकल, क्लॉक सायकल प्रमाणे मे बी तुमच्या फ्री टाईममध्ये तो डेफिनेटली तुम्ही व्हिडिओ बघू शकता. आणि स्टुडंटच्या कन्व्हिनियन्स प्रमाणे आहे, जसं मी आधीच म्हटलं, की तुमच्या सोयीप्रमाणे आहे, तुमच्या टाईम प्रमाणे आहे. आता कुठल्या चॅनल्सवर हे अपलिंक केलं जातं? चॅनल्स आहेत फ्रॉम बी-सॅक गांधीनगर. म्हणजे कुठून हे चॅनल अपलिंक केले जातात? बी-सॅक. त्याचा पूर्ण फुल फॉर्म काय आहे? भास्कराचार्य इन्स्टिट्यूट फॉर स्पेस ॲप्लिकेशन अँड जिओ इन्फॉर्मॅटिक्स, हे येऊ शकतं फुल फॉर्म. तर तुम्हाला ह्या फुल फॉर्म बद्दल माहिती हवी. ह्याचे जे कंटेंट्स आहेत ते प्रोव्हाईड कोण करतं? तर जसं आपण स्वयंमध्ये बघितलं, नॅशनल कोऑर्डिनेटर्स आहेत. म्हणजे आपण 4 9 नॅशनल कोऑर्डिनेटर्स बघितले आहेत. तसे इथे पण कंटेंट प्रोव्हाईड केलं जातं. नेप्टेल, IIT, UGC, कॉन्सर्टियम ऑफ एज्युकेशन कम्युनिकेशन, इग्नू आहे, NCERT आहे आणि NIOS आहे. ह्याचे सगळ्यांचे फुल फॉर्म्स आपण बघितले आहेत स्वयंमध्ये. तर तुम्हाला फुल फॉर्म टिप ऑफ द टंग हवे, याच्यावर तुम्हाला क्वेश्चन पण येऊ शकतं मॅच द फॉलोइंग थ्रू. आता इन्फ्लिबनेट हे मेन सेंटर आहे. जे इन्फ्लिबनेटचं फुल फॉर्म आहे इन्फॉर्मेशन अँड लायब्ररी नेटवर्क सेंटर. हे करिक्युलम बेस्ड कंटेंट आहे, जे पोस्ट ग्रॅज्युएशन आणि अंडर ग्रॅज्युएशन लेवलला सर्क्युलेट केले जातात. सॉरी. आता स्वयंमध्ये कुठले डिसिप्लिन्स तुम्हाला बघायला मिळतील? सो स्वयंमध्ये आर्ट, सायन्स, कॉमर्स, परफॉर्मिंग आर्ट्स, सोशल सायन्स, ह्युमॅनिटी, इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी, लॉ, मेडिसिन, ॲग्रिकल्चर, ह्या सगळ्या डिसिप्लिन्समध्ये तुम्हाला हे कोर्सेस, वेगवेगळे कोर्सेस बघायला मिळतात. नेक्स्ट आहे तुमचं मूव्स. आता मूव्ह काय आहे? मूव्हचं फुल फॉर्म, बरेच स्वयंचं फुल फॉर्म आणि मूव्हचं फुल फॉर्म हे क्वेश्चन्स ह्याच्यावर हे बेस्ड होते. तर तुम्हाला हे फुल फॉर्म पण लक्षात राहिलं पाहिजे, की मूव्स म्हणजे मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स त्याला आपण म्हणतो. काय हा कोर्स आहे? हे एक प्लॅटफॉर्म आहे, ज्याच्यावर आपण अनलिमिटेड मुलांसाठी, म्हणजे विद्यार्थ्यांसाठी जगभर एक डिस्टन्स एज्युकेशनचं प्रोव्हाईड करतो आणि त्याचं हे डिस्टन्स एज्युकेशन वर्ल्ड बेस्ट इन्स्टिट्यूट्स थ्रू प्रोव्हाईड केलं जातं. हे एस्टॅब्लिश झालेलं 2008 मध्ये आणि त्यांना सगळ्यात जास्त जे पॉप्युलॅरिटी त्यांची होती ती 2012 पासून त्यांना पॉप्युलॅरिटी मिळत गेली. आता ह्या डायग्राममध्ये फक्त तुम्हाला एवढंच आहे, की मूव्ह जे आहे, जे मॅसिव्ह ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, ते इंडियामध्ये कुठल्या हेल्प थ्रू, मी एक फक्त इथे आयडिया म्हणून अब्रॉडचे पण आणलंय, पण इंडियामध्ये विथ द हेल्प ऑफ नेप्टेल म्हणा किंवा ते नेप्टेल थ्रू होतं.
EDX, Coursera, Udemy, विज आणि ओपन टू स्टडी हे सगळे फॉरेन कंट्रीजचे आहे. तर इंडियामध्ये नेप्टेल आहे, जे IIT आणि IIS इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स थ्रू कोर्सेस ऑफर केले जातात ह्यांच्या प्लॅटफॉर्मवर. रजिस्ट्रेशनची गरज नसते आणि हे कोर्सेस तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं आहे, की काही मुले असे असतात, की त्यांना म्हणजे त्यांना एज्युकेशन त्यांच्याकडे कॅपॅसिटी आहे, पण त्यांच्याकडे इंटलेक्च्युअल कॅपॅसिटी आहे, पण फायनान्शियल की नसेल किंवा त्यांची परिस्थिती नसेल, अशा स्टुडंट्ससाठी हे प्लॅटफॉर्म्स खूप गरजेचे ठरतात. नेक्स्ट टॉपिक आहे तुमचा आहे तो इव्हॅल्युएशन सिस्टमवर. तर आता वेरियस टाइप्सचे इव्हॅल्युएशन सिस्टम काय आहे, फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन सिस्टम म्हणा किंवा समेटिव्ह म्हणा, कम्प्युटर बेस्ड टेस्टिंग म्हणा आणि क्रेडिट बेस्ड चॉईस सिस्टम काय आहे, ह्याचं सगळं आपण इन डिटेल आता हे सिस्टम आपण बघणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण इव्हॅल्युएशनचे टाइप्स बघूया. इव्हॅल्युएशन वेगवेगळ्या टाइप्समध्ये डिवाइड केले जातात, जसं फंक्शन्स प्रमाणे, रोल प्रमाणे, प्लेसमेंट आणि डायग्नॉस्टिक असं आपण ह्याला डिवाइड करतो. अप्रोच प्रमाणे फॉर्मेटिव्ह आणि समेटिव्ह आहे, जे तुमच्या सिलेबसमध्ये पण आहे, आणि इंटरप्रिटेशन प्रमाणे नॉर्म रेफरन्स आणि क्रायटेरियन रेफरन्स आहे. जर आता आपण पहिले बघितलं फंक्शन प्रमाणे प्लेसमेंट, बऱ्याच वेळ हे बघितलंय की मुलांना मिसअंडरस्टँडिंग होते. प्लेसमेंट म्हणजे असं त्यांना वाटतं की फायनल प्लेसमेंट आहे, जॉब प्लेसमेंट. तर प्लीज ह्याचं क्लॅरिफिकेशन करून घ्या. हे जे इव्हॅल्युएशन आहे जॉब प्लेसमेंटसाठी नाही, हे तुमचं प्री इव्हॅल्युएशन आहे. त्याला आपण प्री असेसमेंट असं बोलतो किंवा इनिशियल असेसमेंट असं बोलतो. आणि ते कशासाठी कंडक्ट केलं जातं की तुम्ही ॲज अन विद्यार्थी, तुम्ही एक विद्यार्थी आहात आणि तुम्हाला तुमच्या केपेबिलिटी प्रमाणे कुठला कोर्स डेफिनेटली तुम्ही करू शकता किंवा कुठल्या कोर्सला तुम्ही गेलात पाहिजे आणि तुमच्या फ्युचरसाठी, करिअर पाथसाठी कुठला कोर्स बेस्ट आहे, ते ह्या प्लेसमेंट फंक्शनने तुम्हाला कळू शकतं. म्हणजे ही प्लेसमेंट फंक्शन आहे ती बेसिकली तुमच्या स्कोर्ससाठी असते. डायग्नॉस्टिक म्हणजे काय? डायग्नॉस्टिक म्हणजे आपण त्याच्यात काहीतरी माहिती काढतो. जसं लाईक फॉर एक्झाम्पल प्रॉब्लेमॅटिक आहे. एक विद्यार्थी अभ्यास म्हणजे त्याला तो खूप मेहनत करतो, पण त्याचे जे रिझल्ट आहे एक्सपेक्टेड नाही येत. म्हणजे काहीतरी कुठेतरी प्रॉब्लेम होतोय. तर त्या प्रॉब्लेमचा आपल्याला रूट कॉज फाइंड करायचा आहे. आपल्याला त्याच्यावर स्टडी करायचं आहे. त्याच्यासाठी आपण डायग्नॉस्टिक इव्हॅल्युएशन करतो. ज्याच्याने आपल्याला हे माहिती होईल की स्टुडंट कुठल्या पद्धतीने अभ्यास करतो, पद्धत करेक्ट आहे की नाही, कुठे तो चुकतो आहे काय, ह्या सगळ्या गोष्टी या डायग्नॉस्टिक पद्धतीने कळू शकतात. अप्रोचेस आहे जे आहे फॉर्मेटिव्ह आणि समेटिव्ह. आता हे आपण सगळे डिटेलमध्ये बघणार आहोत. तर फॉर्मेटिव्ह अप्रोच हा काय आहे? फॉर्म म्हणजे हा अप्रोच आहे जो कंटिन्युअस बेसिसवर केला जातो. स्टुडंट्सला म्हणजे विद्यार्थ्यांना हेल्प करायला, लर्निंग करायला आणि प्रॅक्टिस करायला. आणि सम म्हणजे तुम्ही ऍडिशन करून, अक्युमुलेट करून, क्युम्युलेटिव्ह फॅक्टर प्रमाणे तुम्ही ते ऍट द एंड बघता. ऍट द एंड ऑफ द सेमिस्टर म्हणा किंवा ऍट द एंड ऑफ द युनिट टेस्ट म्हणा किंवा फायनल एक्झाम म्हणा किंवा तुमची सेमिस्टर एंड एक्झाम बोला. तर जे फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन आहे ते थ्रू आउट द कोर्स असतं. ही इव्हॅल्युएशन आहे जी छोटी गॅप्स जे असतात त्या फाइंड आउट करून त्यांना इम्प्रूव्ह करायला करण्यासाठी असतात. आणि ह्याच्याने काय होतं म्हणजे शिक्षक हा विद्यार्थ्यांना व्यवस्थित गाईड करू शकतो, कोच करू शकतो, त्यांच्या चुकींवर लक्ष ठेवू शकतो, त्या चुका ज्या आहेत त्या सुधारू शकतो. त्याच्याने जे समेटिव्ह रिझल्ट आहे तो व्यवस्थित येईल. म्हणून फॉर्मेटिव्ह असेसमेंट जे इव्हॅल्युएशन आहे, जे पद्धत आहे, ती पद्धत खूप इम्पॉर्टंट आहे आणि कुठल्याही शिक्षकांनी ही पद्धत स्किप करू नये. नंतर आहे तुमची समेटिव्ह असेसमेंट. समेटिव्ह जी ऍट द एंड म्हणजे जी तुमची चाचणी परीक्षा म्हणा किंवा सेमेस्टर एंड एक्झाम म्हणा, ती ऍट द एंड घेतली जाते. हे बघायला की मुलं जे 3 महिने किंवा मुलांनी जे 6 महिने किंवा वर्षभर जो अभ्यास केला आहे त्याच्यात मुलांची किती नॉलेज आहे, मुलांनी गेन केलं आहे, किती स्किल्स त्यांच्या डेव्हलप झाल्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समेटिव्ह असेसमेंट थ्रू कळतात. आणि हे सब्जेक्टिव्ह असतं. फॉर्मेटिव्ह असेसमेंट थोडं ऑब्जेक्टिव्ह असतं, पण समेटिव्ह असेसमेंट सब्जेक्टिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यूने असतं. तर मी इथे एक शॉर्ट डिस्टिंग्विशमेंट मी ऍड केलं आहे म्हणजे तुम्हाला इझी होईल अंडरस्टँड करायला.
फॉर्मेटिव्ह असेसमेंट जसं मी म्हटलं आहे कंटिन्युअस आहे ड्युरिंग द लर्निंग, म्हणजे तुम्ही शिकत शिकत हे तुम्ही करू शकता. नेहमी ही पद्धत तुम्ही फॉलो करू शकता. नंतर नेक्स्ट आहे तुमचं समेटिव्ह असेसमेंट. समेटिव्ह असेसमेंट तुम्ही ऍट द एंड, म्हणजे अभ्यासक्रम झाल्यावर हे घेऊ शकता. फॉर्मेटिव्ह असेसमेंट तुमची मुलाचं शिक्षण म्हणजे लर्निंग जे आहे ते मॉनिटर करण्यासाठी असतं. समेटिव्ह असेसमेंट हे मुलगा किंवा विद्यार्थी काय शिकला आहे हे व्हॅलिडेट करण्यासाठी असतं. फॉर्मेटिव्ह असेसमेंट शिक्षक विद्यार्थ्यांना फीडबॅक देऊ शकतात लगेच, आणि ज्या गोष्टींना इम्प्रुव्हमेंट आहे त्या गोष्टीची इम्प्रुव्हमेंट करू शकतात. तिथेच समेटिव्ह असेसमेंट मध्ये स्पेसिफिक कोर्स रिलेटेड असतं, स्पेसिफिक एक्झाम रिलेटेड असतं. फॉर्मेटिव्ह असेसमेंट हे बऱ्याचदा ह्याच्यामध्ये टाइम लिमिट नसते. टीचर किंवा शिक्षकावर आहे. मुलांना जर इम्प्रूव्ह करायचं आहे तर तुम्ही किती पण वेळा हे असेसमेंट घेऊ शकता. त्याच ठिकाणी जी समेटिव्ह असेसमेंट आहे ती तुम्ही त्याचा एक फिक्स टाइम असतो. वर्षातून आपण 4 परीक्षा घेतो किंवा प्रत्येक सेमेस्टर एंडला आपण 1 किंवा 2 परीक्षा घेतो असं. फॉर्मेटिव्ह असेसमेंट हे एक वाईड रेंज आहे क्वेश्चन फॉर्मॅटचं. तिथे समेटिव्ह असेसमेंट ते फक्त एक लिमिटेड फॉर्म ऑफ क्वेश्चन्सनी, म्हणजे सब्जेक्टिव्ह जसं मी म्हटलं, हे तुम्ही यूज करू शकता. नेक्स्ट आहे तुमचं नॉर्म रेफरन्स्ड आणि क्रायटेरियन रेफरन्स. हे 2 टेस्ट पण तुम्हाला लक्षात हवे, की ह्याच्यावर तुम्हाला कुठलं पण टाईपचं क्वेश्चन येऊ शकतं. तर बघूया की काय आहेत हे टेस्ट. नॉर्म म्हणजे काय? तुमच्या रूल्स, रेग्युलेशन, जे तुम्ही एक स्टुडंटच्या अगेन्स्ट बाकीच्या स्टुडंटला कंपेअर करता. म्हणजे जसं लाईक फॉर एक्झाम्पल क्लासमध्ये तुमच्या वर्गात 40 मुलं आहेत, तर त्या 40 मुलांमधून प्रत्येक मुलाचं कंपॅरिझन म्हणजे केपेबिलिटी काय आहे, त्याचे नॉलेज लेवल काय आहे, स्किल्स काय, हे तुम्ही जेव्हा करता ते तुम्ही एक रूल सेट करता. त्या रूल प्रमाणे तुम्ही कंपॅरिझन करून मुलांचं परफॉर्मन्स चेक करता. तिथेच क्रायटेरियन टेस्टला आपण काय म्हणतो, हे क्रायटेरियन टेस्ट हे कंपॅरिझन नाही करत, बट हे जो तुम्ही बेंचमार्क सेट केलाय, जो तुम्ही टार्गेट सेट केलाय, स्टँडर्ड सेट केलाय, त्याच्यामध्ये तुमचा म्हणजे जो विद्यार्थी आहे तो कितपर्यंत पोहोचलाय, अबाव द स्टँडर्ड आहे किंवा बिलो द स्टँडर्ड आहे किंवा ऍव्हरेज आहे, हे तुम्हाला क्रायटेरियन रेफरन्स टेस्ट मधून कळतं. जसं क्रायटेरिया आपण वेगवेगळ्या क्रायटेरिया डिसाइड करतो आणि त्या क्रायटेरिया प्रमाणे तुम्ही स्टुडंट्सना असेस करता. आता तुमचं नेक्स्ट आहे अजून एक टेस्ट आहे तुमची, ती आहे कंटिन्युअस आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन टेस्ट. सगळ्यात बेस्ट टेस्ट आहे. ह्याच्यात तुम्हाला असेसमेंट कंटिन्युअस, जसं तुम्ही वर्ड्स बघताय कंटिन्युअस आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह. कंटिन्युअसचा अर्थ काय आहे की या टेस्ट ज्या आहेत त्या रेग्युलरली चालू असतात. कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे त्या सगळ्या इन्क्लुझिव्ह असतात. ह्याचं एम काय असतं की काही प्रॉब्लेम जे आहे ते ती फाइंड आउट करून त्याच्यावर रेमेडीज फाइंड आउट करणं. आता जी ही टेस्ट आहे ह्याच्यात आपण दोन्ही पद्धती यूज करतो, फॉर्मेटिव्ह आणि समेटिव्ह. म्हणजे मुलांना तुम्ही आधीपासून मॉनिटर करता आणि ऍट द एंड तुम्ही मुलांची एक फायनल असेसमेंट, समेटिव्ह असेसमेंट घेऊन तुम्ही डेफिनेटली मुलांची जी प्रोग्रेस आहे ती डिफाईन करता. तर त्याच्यासाठी आपण जी टेस्ट वापरते ती आहे कंटिन्युअस आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन टेस्ट. आता नेक्स्ट तुमचा जो टॉपिक आहे तो आहे चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम, त्याला आपण CBCS बोलतो. ह्याचा फुल फॉर्म पण तुम्ही येऊ शकता. बऱ्याचदा लास्टला तुम्ही थोडंसं ओव्हरलुक करता फुल फॉर्म्सवर आणि थोडंसं कन्फ्यूज होता. तर लक्षात ठेवा, त्याला चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम असं म्हटलं जातं. हे एक एज्युकेशन मॉडेल आहे ज्याच्यात आपण वेरियस कोर्सेस ऑफर करतो. आता ह्या कोर्सेसमध्ये असं बघितलं गेलं आहे की जे कोर्सेस आहेत ते कोर्सेस मध्ये तुम्हाला कोर सब्जेक्ट्स प्लस तुम्हाला तुमचे ऑप्शनल किंवा इलेक्टिव्ह सब्जेक्ट सुद्धा मिळतात. आता हे बघूया की ह्याच्यामध्ये काय तुमचं म्हणजे काय एक्झॅक्टली यांना काय प्रूव्ह करायचंय. तर सगळ्यात आधी हे ट्रेडिशनल सिस्टम म्हणजे मार्किंग बेस सिस्टमवर नसतं. हे एक क्रेडिट पॅटर्न आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक विषयाला एक क्रेडिट दिले आहेत आणि तो विषय मुलांनी क्लिअर केला की तेवढे क्रेडिट्स मुलगा अचीव्ह करतो, म्हणजे विद्यार्थी अचीव्ह करतो. तर क्रेडिट स्कोर प्रमाणे आहे. कन्व्हिनियंट फॉर्म ऑफ टीचिंग प्लॅटफॉर्म आहे ज्यात स्टुडंट्सला थोडी फ्लेक्सिबिलिटी मिळते. ते आपले इलेक्टिव्ह कोर्सेस सिलेक्ट करू शकतात.
आणि जे क्रेडिट्स आहेत हे डेफिनेटली कॅल्क्युलेट केले जातात. जे थिअरी लेक्चर्स आहेत किंवा प्रॅक्टिकल लेक्चर्स आहेत ह्याच्यासाठी डिफरंट क्रेडिट चार्ट पण आपल्याला दिला जातो कोर्सप्रमाणे. अंडर ग्रॅज्युएशन आहे किंवा मास्टर्स आहे. तर आता तुम्ही बघाल की 3 इलेक्टिव्हज 3 चॉईसेस असतात. एक तर कोर म्हणजे तो कंपल्सरी सब्जेक्ट आहे. तो मुलांना डेफिनेटली करायचाच आहे. इलेक्टिव्ह सब्जेक्ट आहे ज्याच्यात स्किल्स प्रमाणे मुलांच्या इंटरेस्ट लेवल प्रमाणे फ्रीडम ऑफ चॉईस दिलं जातं. ते त्यांचे सब्जेक्ट सिलेक्ट करू शकतात. जसं लाईक फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला मार्केटिंग ऑप्शन घ्यायचंय किंवा HR ऑप्शन घ्यायचंय किंवा फायनान्स ऑप्शन घ्यायचंय. जर तुम्ही मॅनेजमेंट कोर्स करताय, जर तुम्ही एक फायनान्सचा कोर्स करताय, तर तुम्हाला शेअर मार्केट बद्दल घ्यायचंय की डेफिनेटली तुम्हाला अकाउंटिंग बद्दल शिकायचंय. तर त्यात तुम्हाला इलेक्टिव्ह असतात आणि ते इलेक्टिव्ह तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि फाउंडेशन कोर्स आहेत जे एबिलिटी एन्हान्स करतात, जे स्किल व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन देतात, जे खूप इम्पॉर्टंट आहे करिअर अपॉर्च्युनिटीसाठी. जर तुम्ही नेक्स्ट टेबल बघाल तर हा टेबल एक आहे जे तुम्हाला ग्रेड्स आणि त्याचे लेटर ग्रेड्स आणि ग्रेड पॉइंट्स कदाचित हे तुम्हाला सुद्धा मॅच द फॉलोइंग मध्ये येऊ शकतं की जर O ग्रेड आहे तर ती ग्रेड पॉइंट्स किती असतात तर त्याला 10 असतात. A+ त्याचा अर्थ असतो एक्सलंट आणि त्याला 9 पॉइंट असतात. A म्हणजे व्हेरी गुड त्याला 8 पॉइंट्स असतात. B+ म्हणजे गुड त्याला 7 पॉइंट्स. बी म्हणजे अबाव ॲव्हरेज त्याला 6 पॉइंट्स असतात. सी म्हणजे ॲव्हरेज त्याला 5 पॉइंट्स. पी म्हणजे पास त्याला 4 पॉइंट्स असतात. एफ म्हणजे फेल आणि AB म्हणजे ॲब्सेंट. तर हे ग्रेड पॉइंट्स आहेत. आता आपण बघूया की कम्प्युटर असिस्टेड इव्हॅल्युएशन आणि कम्प्युटर बेस्ड इव्हॅल्युएशन ह्याच्यात काय डिफरन्स आहे आणि हे काय काय आहे एक्झॅक्टली हे. तर आपण जेव्हा बघतो कम्प्युटर असिस्टेड इव्हॅल्युएशन आपण जेव्हा म्हणतो हे ऑनलाईन डेफिनेटली हे असिस्टेड म्हणजे तुमचं इव्हॅल्युएशन आहे जे कम्प्युटर बेस्डवर होतं. जसं तुम्हाला लाईक फॉर एक्झाम्पल मॉक टेस्ट म्हणा किंवा टेस्ट कंडक्टेड बाय NTA म्हणा जसे ही ह्याचं एक्झाम्पल आहे ते. म्हणजे तुम्ही ऑनलाईन टेस्ट जे डेफिनेटली दुसरे पण ऑनलाईन टेस्ट आहे. नेप्टेलचं पण स्वयंचं पण ऑनलाईन जे आहे ती पण इथे कम्प्युटर असिस्टेड इव्हॅल्युएशन टेस्टमध्येच काउंट केली जाते. तर ह्याच्यामध्ये स्टुडंट्सला लिंक मिळते किंवा त्यांना सेंटर मिळतं. त्या सेंटरवर जाऊन त्यांनी एक्झाम्स कंडक्ट करायचे असतात आणि त्या एक्झाम्सचा त्यांना रिझल्ट मिळतो. आणि कम्प्युटर बेस्ड तो रिझल्ट जो आहे तो कम्प्युटर बेस्ड इव्हॅल्युएशन असतं ज्याच्यामध्ये तुमचे ऑप्टिकल मार्क रीडर शीट असते ती कम्प्युटराइज रीड करतो तुमच्या रोल नंबर प्रमाणे किंवा ऍप्लिकेशन नंबर प्रमाणे आणि त्याच्याप्रमाणे रिझल्ट जनरेट करतो. आता हे होतं तुमचं आजचं टॉपिक जे आपण इन डिटेल कंप्लीट केलं आहे. तर ऑलमोस्ट आपलं टीचिंग ॲप्टिट्यूड आणि हायर एज्युकेशन सिस्टम कंप्लीट झालं आहे. जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आपण परत एक नवीन बॅच प्रमाणे रिव्हिजन होईल त्याच्यामध्ये आपण वन गो मध्ये सगळे लेक्चर्स परत रिव्हिजन परत कंडक्ट करू शकतो. पण त्याच्या आधी तुम्हाला ह्या व्हिडिओज बघावे लागतील. तुम्हाला एकदा रीडिंग करावं लागेल तेव्हा जाऊन तुमचे कंटेंट क्लिअर होईल आणि तुम्ही जास्त इझिली गोष्टी लक्षात ठेवू शकतात. तुम्हाला फक्त एक माहिती द्यायची आहे की ग्लोबल ऑनलाईन मराठी चॅनल सुद्धा महाराष्ट्र सेटच्या अलावा गुजरात सेट, वेस्ट बेंगॉल सेट, KSET, AP सेटचे एक्झाम्स पण मॉड्यूल्स पण कंडक्ट करतो ज्याच्यात आम्ही 50+ सिलेबस मॉक टेस्ट देतो, PDF सोल्युशन्स देतो, तुमचे नोट्स देतो PDF फॉर्मॅटमध्ये. 2500 MCQs आहेत, व्हिडिओ लेक्चर्स आहेत. 999 ह्याची प्राइस आहे. जर तुम्हाला काही ह्याचे डिटेल्स हवे असतील, काही स्पेसिफिक हवं असेल तर तुम्ही दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर कॉल करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्ही त्याची माहिती घेऊ शकता. आता भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये एक नवीन टॉपिक सकट. तोपर्यंत तुम्ही 2 जे टॉपिक्स आहेत त्याचं तुम्ही वाचन करू शकता आणि त्याच्यावर तुम्ही इम्पॉर्टंट जे टॉपिक्स आहेत ते रिवाइज करू शकता.